या व्हिडिओमध्ये पाहूया आपण नवोदय प्रवेश परीक्षा गेस पेपर 4 आणि गेस पेपर 4 मधील सर्व 20 गणिताची स्पष्टीकरण अतिशय सोप्या भाषेमध्ये। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकूण 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। याचबरोबर चॅनलवर गेस पेपर 1, 2, 3, 4, 5 सर्व उपलब्ध आहेत। चला तर पाहूया मग प्रश्न लगेच। चला तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण नवोदय सराव परीक्षा सराव पेपर 4 आणि या सराव पेपर 4 मधील 20 प्रश्नांची स्पष्टीकरणे लगेच पाहूया। पहिला प्रश्न आहे 1 गुणिले 1 गुणिले 0 अधिक 1 गुणिले 1 अधिक 1 ची किंमत किती। तर या ठिकाणी जर हा प्रश्न सोडवायचा असेल तर या 1 गुणिले 1 गुणिले 0 याची किंमत आली 0 अधिक हे 1 गुणिले 1 या ठिकाणी होईल 1 अधिक 1 म्हणजे हे 0 अधिक 1 अधिक 1 बरोबर या ठिकाणी उत्तर येईल 2 म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। इष्टिका चित्ती आकाराच्या भांड्याचे तळाचे क्षेत्रफळ 12 मीटर वर्ग असून उंची 2 मीटर आहे, तर हौदाची एकूण क्षमता किती लिटर असेल। तर यासारखे प्रश्न यापूर्वीही परीक्षेमध्ये विचारले गेले होते। तर हा प्रश्न सोडवत असताना इष्टिका चित्तीच्या आकाराच्या तळाचे क्षेत्रफळ जे दिलेले आहे, तळाचे क्षेत्रफळ ते आहे 12 मीटर वर्ग आणि उंची दिलेली आहे आपल्याला 2 मीटर। तर इष्टिका चित्ती घनफळाचं जर सूत्र काढलं आपण, घनफळ बरोबर आपल्याला माहिती आहे L गुणिले B गुणिले H। तर या ठिकाणी हे L गुणिले B म्हणजे तळाचे क्षेत्रफळ असणार आहे। तर ते दिलेलं आहे 12 मीटर वर्ग म्हणजे हे 12 गुणिले H म्हणजे 2, 12 दोन्ही 24 मीटर वर्ग। मीटर घन असेल हे, कारण घनफळ आहे म्हणून या ठिकाणी इष्टिका चित्तीचे घनफळ आलेलं आहे 24 घन मीटर आणि आपल्याला माहित आहे 1 घन मीटर बरोबर 1000 लिटर होतात। या ठिकाणी 24 मीटर घन म्हणजे 24 घन मीटर आहे, याचे होतील 24,000 लिटर आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न आहे मोठ्यात मोठ्या 4 अंकी संख्येला मोठ्यात मोठ्या 2 अंकी संख्यांनी गुणले भागले असता उत्तर काय येईल। तर आपण जर विचार केला, मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या आहे 9999 ला 2 अंकी मोठ्यात मोठीने भागलं म्हणजे 99 न भागायचे आपल्याला। तर या ठिकाणी 99 1 99 99 1 99 या 9 ला भाग जात नाही म्हणून 0 येईल आणि त्यानंतर हे 99 होईल आणि 99 1 99 म्हणजे उत्तर येईल 101 पर्याय क्रमांक 3। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। एक बस 10 सेकंदात 100 मीटर वेगाने धावते, तर बसचा ताशी वेग किती किलोमीटर असेल। तर अतिशय सोपा प्रश्न आहे। 10 सेकंदाचा जर विचार केला, 10 सेकंदामध्ये 100 मीटर, तर या ठिकाणी जर 60 सेकंद केले म्हणजे याला जर 6 न गुणलं तर हे होतील 60 सेकंद आणि याला जर 6 न गुणलं 100 ला तर हे होईल 600 मीटर। म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल 10 सेकंदामध्ये 100 मीटर, 60 सेकंदामध्ये 600 मीटर म्हणजेच एका मिनिटाला 600 मीटर बस जाईल। आपल्याला 36 मिनिटाचं काढायचंय, 60 मिनिटाचं काढायचंय म्हणजे 60 मिनिटामध्ये किती जाईल। तर या ठिकाणी 600 ला 60 न गुणूयात, हा गुणाकार येईल 36,000 मीटर। तर हा 36,000 मीटर म्हणजेच 60 मिनिटामध्ये जाईल म्हणजेच 1 तासामध्ये 36,000 मीटर जाईल। याचा अर्थ तासाला 36 किलोमीटर पर तास असा वेग असेल म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 3। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। एक वस्तू 800 रुपयाला खरेदी करून 12% नफा मिळवण्यासाठी किती रुपयास विकावी लागेल। तर या ठिकाणी पहा, 800 रुपयाला खरेदी केलेली आहे, 12% नफा पाहिजे म्हणजेच
100 रुपयाची वस्तू आपण 112 रुपयाला विकतो, 12% नफ्यानं, तर 800 रुपयाची कितीला विकावी लागेल? जर आपण असं सोडवलं तर आपल्याला असं याचा तिरकस गुणाकार करावा लागतो, म्हणजेच हे होईल 800 गुणिले 112 छेदामध्ये हे 100, हे 2 शून्य कटली, 2 शून्य कटली, आणि हा जर गुणाकार केला आपण 8 न 112ला जर गुणलं, 8 दोन्ही 16ला 6, हातच्याली 1, 8 एका 8 आणि 1 9, आणि 8 एका 8 म्हणजे 896 रुपयाला विकावी लागेल. या ठिकाणी उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया मित्रांनो प्रश्न 6वा. सर्व प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी स्पष्टीकरण आपण पाहत आहोत. 6वा प्रश्न आहे, 10 से 10% दराने 8,000 रुपयाचे 3.25 वर्षाचे सरळ व्याज किती? तर सरळ व्याजाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, SI बरोबर PNR भागिले 100. या ठिकाणी P आहे 8,000 रुपये गुणिले N आहे म्हणजे नंबर ऑफ वर्ष, 3.25 वर्ष म्हणजे 3.25, आणि व्याजाचा दर दिलाय आपल्याला 10%, छेदामध्ये हे 100, तर हे 2 शून्य कटतील आणि हे 2 शून्य कटतील. आता या ठिकाणी हे 3.25ला 2 शून्य दिलेले आहेत आणि हे 1 शून्य आणि हे 1 शून्य, म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 8 गुणिले 325. तर या ठिकाणी जर 8 गुणिले 325चा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येईल 2600, म्हणजे 2600 रुपये व्याज होईल. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर असेल. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांचा गुणाकार केल्यास एकक स्थानी कोणता अंक येईल? तर हा अतिशय फसवा आणि सोपा प्रश्न आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला असं करायचं की 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 6 गुणिले 7 गुणिले 8 गुणिले 9 गुणिले 10 गुणिले 11 गुणिले, आणि शेवटी असं वाढवत वाढवत शेवटी 100 असणार आहे. तर ह्या सगळ्यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की शून्य बऱ्याच म्हणजे ठिकाणी असणार आहे, जसं की 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. तर हे सगळे शून्य आहेत आणि हे शून्य एकक स्थानी येणार, म्हणून या ठिकाणी आपल्याला 10 पर्यंतचाच गुणाकार दिलेला आहे. तर या ठिकाणी उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. म्हणजे कुठपर्यंतही आपण गुणाकार केला, 100 पर्यंत जरी गुणाकार केला, 10 पर्यंत जरी गुणाकार केला तरी या ठिकाणी शून्य असणारच आहे. 100 पर्यंत करा, 1000 पर्यंत करा, म्हणजे हा प्रश्न कितीही मोठा आला तरी आपण सोडवू शकतो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, 96ला एकूण किती संख्याने निःशेष भाग जातो? म्हणजे 96ला नेमकं कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो हे आपल्याला लिहायचं आहे. जसं की 1 ने जातो, 2 ने पण जातो, त्यानंतर 3 ने पण जातो, 4 ने जातो, 6 ने जातो, त्यानंतर 8 ने जातो, 9 ने नाही जात, 10 नाही जात, 11 नाही, 12 ने जातो, त्यानंतर 13 ने नाही, 14 नाही, 15 नाही, 16 नाही, 16 ने जातो, त्यानंतर 17 नाही, 18 नाही, 19 नाही, 20 नाही, 21 नाही, 22 नाही, 23 नाही, त्यानंतर 24 न भाग जातो, त्यानंतर भाग जाईल 32 न, आणि त्यानंतर 48. तर हे सगळे किती आहेत हे मोजूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि शेवटी 96 हे 12, म्हणजे 12 संख्यांनी 96ला पूर्ण भाग जातो, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, वडील आईपेक्षा 4 वर्षांनी मोठे असून त्यांच्या वयाचा गुणाकार 896 आहे, तर वडिलांचे वय किती असेल? तर या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला 896ला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहावं लागेल. 896 म्हणजे जर हे आपण याला ठिकाणी 4 जर भागला आपण या सगळ्यांना, तर 4 गुणिले 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, 1 उरलं, 4 चौक 4 सक्क 24, 1 उरलं, 4 चौक 16 येईल. त्यानंतर पहा हे 4 गुणिले, आता ह्या 224ला पुन्हा 4 ने भाग जाईल, म्हणजे 4 गुणिले 4 पंचे 20, 2 उरले, 4 सक्क 24. पुन्हा जर आपण ह्यांचा गुणाकार लिहिला व्यवस्थित तर आपल्या लक्षात येईल की 4 गुणिले 4 गुणिले, आता या ठिकाणी 56ला पुन्हा 4 ने भाग जातो, म्हणजे 4 गुणिले जर आपण या ठिकाणी केलं तर हे येईल 14. पुन्हा हे 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 2 गुणिले 7. तर हे सर्व अवयव झालेत.
आता यांचा गुणाकार करत असताना आपल्याला जोडी अशी शोधायची आहे ज्याच्यामध्ये 4 वर्षाचा फरक आहे. तर या ठिकाणी जर आपण असं केलं 4 चौक 16 आणि 16 दोन्ही 32 आणि 4 आणि 7चा जर गुणाकार केला तर तो येईल 28. तर 32 आणि 28 ही जोडी मिळते ज्यांचा गुणाकार येतो 896 आणि म्हणून या ठिकाणी वडिलांचं वय हे 32 वर्ष असेल आणि आईचं वय हे 28 वर्ष असेल. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. 10 मजूर दररोज 6 तास काम करून 240 टोपली तयार करतात तर 16 मजूर दररोज 5 तास काम करून किती टोपली तयार करतील. तर यासारखा प्रश्न आपण सराव संच 3 मध्ये पण पाहिलेला आहे. तर हा प्रश्न कसा सोडवायचा पहा. या ठिकाणी M1 गुणिले T1 गुणिले D1 गुणिले W2 बरोबर M2 गुणिले T2 गुणिले D2 गुणिले W1 हे सूत्र आपण काल सांगितलं होतं. या ठिकाणी आणखी एकदा रिपीट करतो. M1 म्हणजे पहिल्या वेळेसचे माणसं, पहिल्या वेळेसचे तास, पहिल्या वेळेसचे दिवस आणि दुसऱ्या वेळेसचं काम. M2 म्हणजे दुसऱ्या वेळेसची माणसं, दुसऱ्या वेळेसचे तास, दुसऱ्या वेळेसचे दिवस आणि पहिल्या वेळेसचं काम. तर आपण या ठिकाणी पूर्ण माहिती जर भरली तर पहिल्या वेळेसचे मजूर आहेत 10, दररोज काम करतात 6 तास आणि 240 टोपली बनवतात. म्हणजे या ठिकाणी दिवस गृहीत धरलेला नाही म्हणून दुसऱ्या वेळेसचं काम बरोबर 16 गुणिले 5 गुणिले 1 गुणिले W1 म्हणजे 240. तर या ठिकाणी जर W2 काढायचं असेल आपल्याला W2 बरोबर हे 16 गुणिले 5 गुणिले 240 आणि छेदामध्ये येईल 10 गुणिले 6 म्हणजे हे 60 येईल. या दोन्हीचा गुणाकार 0 0 कटले 6 1 6 6 चौक 24. या ठिकाणी जर गुणाकार केला 16 पंचे 80 गुणिले 4 म्हणजे याचं उत्तर येईल 320 टोपल्या तयार करतील आणि पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर असेल. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे 100 भागिले 20 अधिक 100 भागिले 25 अधिक 100 भागिले 50 बरोबर किती. तर अतिशय सोपा प्रश्न आहे. या दोन्हीचा भागाकार पूर्ण करून घ्या, याचं उत्तर येईल 5 अधिक या दोन्हीचा भागाकार पूर्ण करून घ्या, हे उत्तर येईल 4 आणि ह्या दोन्हीचा भागाकार पूर्ण केला तर ते उत्तर येईल 2 आणि या सगळ्यांची बेरीज केली तर 11 येते. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. घनाचे घनफळ 512 घनसेमी असेल तर घनाची बाजू किती असेल. तर घनाचे घनफळ बरोबर सूत्र आहे आपल्याला माहित बाजूचा घन. तर घनफळ दिलेला आहे 512 बरोबर बाजूचा घन. दोन्ही बाजूचं घनमूळ जर काढून घेतलं तर म्हणून आपल्याला उत्तर मिळेल बाजू बरोबर 512 म्हणजे 512चं घनमूळ आपल्याला काढावं लागेल. तर हे घनमूळ येईल 8 कारण 8चा घन होतो 512 म्हणून 512चं जर घनमूळ काढलं आपण दोन्ही बाजूचं घनमूळ केल्यानंतर या ठिकाणी बाजू बरोबर 512चं घनमूळ 1/3 म्हणजेच घनमूळ आणि त्याचं उत्तर येईल 8 म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 8. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. दशांश अपूर्णांकात लिहा. याचा अर्थ हे 2.1/20 आहे. तर हे 2 पूर्णांक आणि ह्या 20 ने ह्याला जर भागलं तर या ठिकाणी भाग बसेल शून्याचा. म्हणून 0 त्यानंतर आपण 100 करू शकतो आणि 20 100 म्हणून याचं उत्तर येईल 2.05 पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे एक वस्तू 10% नफ्याऐवजी 12% नफ्याने विक्री केली असता 20 रुपये जास्त मिळाले तर वस्तूची खरेदी किंमत किती असेल. तर या ठिकाणी पहा एक वस्तू 10% नफ्याऐवजी 12% नफ्याने विक्री केली असता 20 रुपये जास्त मिळाले म्हणजेच 10च्या ऐवजी 12% म्हणजे 2% जास्त तेव्हा आपल्याला 20 रुपये जास्त मिळाले म्हणजे 2% बरोबर 20%. याचा अर्थ असा होतो की 2% म्हणजे 20 तर 100% म्हणजे किती. जर हे आपण सोडवलं तर राशिक तर आपण असं लिहू शकतो 100 गुणिले 20 भागिले 2
बे एक बे आणि हे 10, 100 गुणिले 10चा जर गुणाकार केला तर तो येईल 1000. म्हणून या ठिकाणी वस्तूची खरेदी किंमत असेल 1000, पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. 7 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाची परिमिती किती? वर्तुळाची परिमितीचं सूत्र आपल्याला माहिती आहे. परिमिती बरोबर 2πr, म्हणजेच 2 गुणिले पाय म्हणजे 22/7 आणि r म्हणजे 7 दिलेली आहे त्रिज्या. 7 × 7 7 × 7 आणि 22 आणि 2चा गुणाकार करा तो येईल 44 सेमी. म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 44 सेमी. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे लसावी काढा. या ठिकाणी लसावी काढत असताना 16, 24 आणि 20 जर आपण तोंडी विचार केला तर या ठिकाणी पर्यायावरून सुद्धा काढता येते की जसं 16नी 20ला भाग जातो परंतु 24नी 20ला भाग जात नाही म्हणून हा तर नाही. त्यानंतर 16नी 120ला भाग जात नाही, 24ने जातो, 20ने जातो, 16ने जात नाही म्हणून हे पण नाही. त्यानंतर आपण 240चा विचार करूयात. 240ला 16ने भाग जातो, 20ने पण भाग जातो आणि 24ने पण भाग जातो म्हणून याचा लसावी असेल 240. किंवा तुम्ही अवयव पद्धतीने पण सोडवू शकतात. अवयव पद्धतीने. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 8 तासाचे एकूण सेकंद किती? तर आपल्याला माहिती आहे 8 तासाचे 60 न गुणलं तर हे होतील 6 × 8 = 48, 480 मिनिट आणि याला पुन्हा जर 60 न गुणलं तर आपल्याला मिळतील सेकंद आणि हा जर गुणाकार केला तर हे 2 शून्य जशाला तशी. 6 न गुणूया 8ला, 8 संग 48ला 8 = 4, 6 × 24 आणि 4 = 28 म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे एका पार्किंगमध्ये मोटारीची संख्या खालीलप्रमाणे आहे. स्विफ्ट या ठिकाणी हे जे गोल दिले हे म्हणजे 5 असेल तर स्विफ्ट आहेत 1 2 3 4, होंडा 1 2 3 4 5, बजाज 1 2 3. तर पार्किंगमध्ये एकूण मोटारीची संख्या किती? तर पहा हे 1 म्हणजे 5 आहे, 5 5 5 5 म्हणजे हे झाले 20. त्यानंतर 5 5 5 5 आणि हे 5 तर हे आहेत 25 आणि त्यानंतर हे 5 5 5 म्हणजे हे झाले 15 आणि ह्या सगळ्यांची बेरीज केली तर ती बेरीज येईल 60. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. एकूण मोटारींची संख्या आहे 60. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे एक पाण्याचा हौद 2/5 भरलेला असून त्यामधून 12 लिटर पाणी भरल्यास हौद अर्धा भरला तर हौदाची एकूण क्षमता किती लिटरची असेल? तर पहा सुरुवातीला किती भरलेला आहे हौद? तर या ठिकाणी दिलेला आहे 2.2/5. तर हा प्रश्न सोडवायचा कसा मी सोडवून देतो पूर्ण. तर पहा या ठिकाणी जर विचार केला हौदाची क्षमता बरोबर x आहे तर हौद भरलेला आहे तो म्हणजे 2x/5. या 2x/5 मध्ये जर आणखी 12 लिटर मिळवलं तर तो हौद होतो अर्धा म्हणजेच 1/2. 2/5x मध्ये जर 12 लिटर मिळवलं तर हौद होतो अर्धा म्हणजेच 1/2. तर आपल्याला हे समीकरण सोडवल्यानंतर x ची किंमत मिळून जाईल म्हणजेच 2x/5 अधिक 12 बरोबर 1/2. या पूर्ण समीकरणाला 10 ने गुणूयात आपण. या ठिकाणी याला पण 10 ने गुणूयात, याला पण 10 ने गुणूयात आणि याला पण 10 ने गुणूयात म्हणजे हे छेद निघून जातील. 5 × 5 5 2 10 म्हणजे हे होईल 4x. त्यानंतर अधिक हे 12 आणि 10चा गुणाकार 120 येईल बरोबर बे 1 बे बे 5 10 म्हणजे हे होईल 5x. आता हे 4x इकडे घेऊयात वजा होईल म्हणजे 120 बरोबर 5x वजा 4x आणि म्हणून 120 बरोबर x. म्हणजे या ठिकाणी हौदाची क्षमता आपण x मानली होती म्हणून हौदाची क्षमता x बरोबर 120 लिटर असेल. म्हणजे हौदामध्ये एकूण पाणी 120 लिटर मावत असेल म्हणून या ठिकाणी हौदाची क्षमता पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. आणखी एकदा तुम्ही हे स्पष्टीकरण पाहू शकतात. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे रमेशला गणितामध्ये 40 पैकी 32 गुण
तर मराठी 30 पैकी 24 गुण मिळाले, तर कोणत्या विषयात शेकडात जास्त गुण मिळाले? या ठिकाणी जर विचार केला आपण 32 पैकी 40 म्हणजेच आपण असं लिहू शकतो 32/40. याचा जर आपल्याला शेकडा करायचा असेल तर 100 न गुणूयात आपण. जर हे सोडवलं आपण तर या ठिकाणी 0 0 कटलं, 4 1 4, 4 8 32, 8 आणि 10चा जर गुणाकार केला तर ते होतील 80%. म्हणजेच गणितामध्ये आहेत 80%. आता मराठीमध्ये 30 पैकी 24, याचा अर्थ असा होतो 24/30 गुणिले 100% करूयात आपण. तर हे 1 0 कटलं, हे 1 0 कटलं, 3 1 3, 3 8 24 आणि 8 गुणिले 10 जर केलं तर हे पण होईल 80%. म्हणजे दोन्ही विषयामध्ये समान गुण मिळालेले आहेत. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर असेल. तर या पद्धतीने आपण एकूण 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. पेपर 1, 2, 3, 4 आणि 5 सर्व स्पष्टीकरण तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. चॅनल सोबत राहा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.